तुला आपला लावते लगीन भरलेले काव्य मोत्याचे दाणे होते पंध्या रुपयावाणी खणखण वाजणारे नाणे होते अन्न कोकिळा हिमान डोलली असे त्या प्रल्हादाचे गाणे होते. कारण कितीही सूर मिळवावा परंतु सूर हा लागत नाही आणि कितींदाही ऐकली तरी भूक मनाची भागत नाही. कथा सत्यनारायणाची खोट मी सांगत नाही आणि त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय तो पंढरीचा विठोबाई जागत नाही. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे म्हणायचे गडे सर्व काही या पैशाच्या पायी पैशासाठी भाऊ भावाला काय पैशाने कहर केला या दुनियेच्या बाजारी विकतात देवधर्म हे पैशाचे पुजारी. पैशाला मिळे गीता पैशाला कुराण पैसा हवा म्हणून पुढे विकती मान. मग मिलनाच्या पहिल्या रात्रीचा सोळा विके कोणी आणि पैशाच्या साठी पोटचा गोळा विके कोणी. कोणी पुत्राईला विकतो बाजारी कोणी भाऊ बहिणीची खातो कमाई. घडे सर्व काही या पैशाच्या पायी पैशामुळे भल्या भल्या लाज सांडली काही कांदी उघडा ब्रोची विक्रीच मांडली. मग पैशाचा जगात पैसा खेळ देखील पैशाचा लोभी बाबी देवी तो लेकीला. समजेना मला काय सांगू ऐशापतीला पैशासाठी जो विकतो सौभाग्यवतीला. पैशामुळे आंधळी झाली ही दुनिया समजेना कोणाला भलाई बुराई. घडे सर्व काही या पैशाच्या पायी. पैसाच माणसाला सैतान बनवतो आणि पैसाच माणसाला भगवान बनवितो. पैसाच चढवितो पैसाच तुडवितो. नको नको ते पाप इथे फक्त पैसाच घडवितो. मग पैशाच्या विना गोरगरिबांचे भास्कर त्या दहन भूमीवरती प्रेत अडकून राही. मग घडे सर्व काही या पैशाच्या पायी. तो जियो इस तरह ये जिंदगी नौरों के काम आहे. या ठिकाणी माझे बंधू माझे मार्गदर्शक महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक लोककलेचे गाणे अभ्यासक आदरणीय गणेशजी चंदनशिवे हे माझ्या समोर उपस्थित आहेत. त्यांचं सर्व आमच्या टीमच्या वतीनं मनापासून खूप खूप स्वागत. जियो इस तरह ये जिंदगी नौरों के काम आए और जला वैसी शमा जो रोशनी नौरों के काम आए. जगी जीवनाचे सार जावे जानुनी ससवार. क्योंकि अब तो कुतरे भी समझने लगे हैं खुद को दरिया. खास गणेश भाऊ साठी हा शेर सांगतोय. अब तो कुतरे भी समझने लगे खुद को दरिया. मैं समंदर था कभी बताया नहीं मैंने और बांध ली पाँव में खुशी से जंजीर मैंने लेकिन ताज रखने के लिए सर न झुकाया मैंने. जगी जीवनाचे सार जावे जानुनी ससवार. जैसे जाचे कर्मा तैसे फाड़ दे तो रे ईश्वर. जैसे जाचे कर्मा तैसे फाड़ दे तो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार जावे जानुनी
आपुल्या कोणी गोतवली ती व्रत कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यानंतर कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्यानंतर त्या काळीचे जे काही त्या काळीचे जे काही आत्मबोध तो नंतर जैसे जाचे कर्म तैसे पाळते तो ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे पाळते तो ईश्वर मना कंत वाटोई जाचे शुद्ध होई अंतःकरण मना कंत वाटोई जाचे शुद्ध होई अंतःकरण क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर जैसे जाचे कर्म तैसे पाळते तुरे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे पाळते तुरे ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे जाचे कर्म तैसे पाळते तुरे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे पाळते तुरे ईश्वर जैसे जाचे कर्म तैसे पाळते तुरे ईश्वर तुझ्या रूपाचे हे तुझ्या रूपाचे तुझ्या रूपाचे हे तुझ्या रूपाचे तुझ्या रूपाच चांदण पडले न मला भिजू द्या तुझ्या रूपाच चांदण पडले न मला भिजू द्या आणि माझं काळीज लागलंय नाचून माझं काळीज लागलंय नाचून
भिजू द्या आता नेमकंच सपन पडलं मला भिजू द्या माझं गाडीचं लागलंय माझं गाडीचं लागलंय तुझ्या रूपाचं चांदणं पडलंय न मला भिजूया माझं गाडीचं लागलंय माझं गाडीचं लागलंय Every time Raya you were a khai don't go to the bandaila and how can you make me not laila how can you make me not laila how can you make me not laila Village our 12 course खेडीत युवर असं कसं in the summer walking त्रास in the summer walking त्रास आणि putting sleeper सांगायला how can come me नांदायला putting sleeper सांगायला how can come me नांदायला 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 धन्यवाद नंद
महेंद्र सर कुठे आहेत? हा या वरती या. आणि मी किरण दादा तुम्हाला पण विनंती करेन वरती या. खरं तर गाणं नुकतंच ट्रेंडिंगला आलं होतं आणि सगळ्यात पहिली जी रील कोणी बनवली असेल तर ती किरण दादांनी बनवली होती आणि ती रील खरंच खूप व्हायरल झाली होती. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि मी एक व्हिडिओ पाहिली होती, गुरुजींच्या घरचा कार्यक्रम होता तेव्हा महेंद्र सरांनी त्या गवळणीवरती डान्स केला होता आणि तो पर्सनली मला खूप आवडला होता. म्हणून मी माझी अशी इच्छा होती की महेंद्र सरांनी आज इथे डान्स करावा, त्यासाठी मी त्यांना वरती बोलले. मला सगळ्या तायांची अशी जी त्यांची इच्छा होती ती आम्हाला पण तुमच्यासोबत स्टेजवरती नाचायचं. त्यामुळे सगळ्यांनी वरती या.
सगळ्यांनी वरती. गाणं सगळ्यांनी ऐकलंय. आता मी एक लाईन बोलून तुम्ही एक लाईन बोलायची. जेवलेत ना सगळे? हा. बाई ग किचली माझी बांगडी, बाई ग किचली माझी बांगडी, बाई ग किचली माझी बांगडी, बांगडी बांगडी, बाई ग किचली माझी बांगडी, बांगडी बांगडी. तुझी थंड तुझी मस्करी श्रीहरी, तुझी थंड तुझी मस्करी श्रीहरी, गीत गाना तुझी नागरी, गीत गाना तुझी नागरी. बाई ग किचली माझी बांगडी, बांगडी बांगडी, बाई ग किचली माझी बांगडी, बांगडी बांगडी, बाई ग किचली माझी बांगडी, बांगडी बांगडी, बाई ग किचली माझी बांगडी, बांगडी बांगडी. थँक्यू. वन्स मोर नाही, वन मोर होणार आहे. आणि थँक्यू आम्हा सर्व कलाकारांनी इथं सुंदर पद्धतीने गोड पद्धतीने स्टेजवर बोलून घेतलं. थँक्यू सो मच. सत्वर पाव का मला, सत्वर पाव का मला भवानी आहे रोडगा बांधून तुझा. सत्वर पाव का मला भवानी आहे रोडगा बांधून तुझा.
आंबट भाव सोडून स्वप्नील भाव सोडून सगळे जाऊ दे आवडतं ना गाणं एकदा दोनदा गाया भेटायला कारण की ह्या गाण्याला पुन्हा एकदा नवीन व्हेरिएशन मध्ये सोनू भाऊच्या याच्यामध्ये व्हिडिओ आपण करत आहोत. आपल्या सर्वांचा लाडका सरकार तुम्ही केलाय मार्केट जाम हेच ते सोनू भाऊ म्हणून काय आधारवाडी आणि तलोला आधारवाडी
तलवारी आणि तलवार जल्ला नाही आता राहिली मजा जल्ला नाही आता राहिली मजा राजूसाठी नको की राजा नाही उदारी लाखू दे साला नाही साधा पब्लिक पिला झाली आजच्या गाण्यात नाही साधा पब्लिक पिला झाली आम्हाच्या गाण्यात हे बघा माझं वाटला का माझ्या बरोबर कर्ज करून आले कारण पप्पा गाणी गायला झालं म्हणतो भेटायला जाऊ आम्ही पुण्यात मला अटक करावं भेटायला जाऊ आम्ही पुण्यात मला अटक करावं पुण्यात जाऊ आम्ही पुण्यात मला अटक करावं पुण्यात म्हणतो भेटायला जाऊ आम्ही पुण्यात मला अटक करावं पुण्यात रे बडा भेट केला इत्यानं आपण पुढच्या पुण्यात रे बडा भेट केला इत्यानं आपण पुढच्या पुण्यात एका दोघा टाळ्या करा माझी राजा होईल मत भेटायला जाऊ आम्ही पुण्यात मला अटक करावं भेटायला जाऊ आम्ही पुण्यात मला अटक करावं पुण्यात भेटायला जाऊ आम्ही पुण्यात मला अटक करावं किशोर जावळे नमस्ते. या दिलदार मित्राचं सुंदर असं गाणं आपण ऐकूयात दिलबरा. मेरे माही कदम सुनहरा लगे ये चांद भी तेरा चेहरा लगे ओ जडला या जीवा येऊ दे तुला किंमत जडला या जीवा येऊ दे तुला किंमत प्रीतीच्या पाखरग दिलबरा ग तू माझी दिलबरा ग हो दिलबरा ग तू माझी दिलबरा ग ए दिलबरा ग तू माझी दिलबरा ग हो दिलबरा ग तू माझी दिलबरा ग जडला या जीव येऊ दे तुला किंमत जडला या जीव येऊ दे तुला किंमत प्रीतीच्या पाखरग दिलबरा ग तू माझी दिलबरा ग हो दिलबरा ग तू माझी दिलबरा ग ए दिलबरा ग तू माझी दिलबरा ग हो दिलबरा ग तू माझी दिलबरा ग पाहून हसलीस काळजात बसलीस साऱ्या पोरीत तूच क्यूट मला दिसलीस पाहून हसलीस काळजात बसलीस साऱ्या पोरीत तूच क्यूट मला दिसलीस लागेला लाग साजो थोडा ग लागेला लाग साजो थोडा ग समजून घेता जरा ग दिलबरा ग तू माझी दिलबरा ग हो दिलबरा ग तू माझी दिलबरा ग ए दिलबरा ग तू माझी दिलबरा ग हो दिलबरा ग तू माझी
दुसऱ्या गाण्याला बोलवणार आहे. आशीच नाव ग नाव पुण्याला बघ, आशीच नाव ग नाव पुण्याला बघ. त्यांच्या सोबत होत्या द्या होत्याची अक्षर ग अन दिल बरा ग तू माझी दिल बरा ग, हो दिल बरा ग तू माझी दिल बरा ग, दिल बरा ग तू माझी दिल बरा ग, हो दिल बरा ग तू माझी दिल बरा ग, दिल बरा ग तू माझी दिल बरा ग, हो दिल बरा ग तू माझी दिल बरा ग, दिल बरा ग तू माझी दिल बरा ग, हो दिल बरा ग तू माझी दिल बरा ग. चेहऱ्याला सुंदर
भांबेड कुठे भांबेडला बोलवा. पाणी माझा पण त्यांचं मत असं होतं की सगळेजण बायकांनाच का वरती बोलतात, गाड्यांचं काय प्रॉब्लेम आहे म्हणून सांगायचंय. तुला पाहून काय कांच्या उडे धर की गा मनात, तुला नजर लागल ग जाऊन तुला नजर गरीब आंध्रा तुझा कातिल त्वरा पोर घरगती घ्यायला तुझा कातिल त्वरा पोर घरगती घ्यायला सारे गल्लीला फिरला पद प्याला गे दोरा लय काटा दिसती तू आजच्या पोरी आहे. हा काटा सगळ्या पोरी तिकडे, सगळ्या काटा पोरी आहेत का त्या सगळ्या साईडला जमलेल्या आहेत म्हणून सांगायचं की लय काटा दिसती तू अशी चर्चा कोणा स्वाती सगळ्याच काटा दिसतात. काटा दिसती तू भांबेड या क्या बात है भांबेड साठी सर्वांनी जोरदार बात. काटा दिसती तू अशी चर्चा तुला नजर लागल चल्लक बघीन बाळासाहेब क्लासिकचे आपला लावत्या लगीन सांग कसा मी जगीन आता चल्लक बघीन बाळासाहेब क्लासिकचे आपला लावत्या लगीन. माझी बायको पण आली बरं का बसवलंय सगळं म्हणून जास्त नाटकं करता येत नाही. पण महत्वाचा विषय तुझ्या आईचा जावई मग तुझ्या आईचा जावई आहे चंदन मी पुण्यात. आता जावई फक्त तुझ्या आईचा जावई म्हणून सांगायचं की तुझ्या आईचा जावई आहे चंदन मी पुण्यात तुला नजर लागल ग जोरात दिन झटतोय ग या कलाकारांसाठी जोरात दिन झटतोय ग. हा मेघराज भोसले आमच्या काळजात राहतोय ग. हा मेघराज भोसले आमच्या काळजात राहतोय ग. हा मेघराज भोसले आमच्या काळजात राहतोय ग.
पात्र आहात असा आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता स्वप्नीलजी जोशी यांना की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. नमस्कार नमस्कार. मगाशी तुम्ही मला 1 तास ऐकले, मी परत बोलणार नाही. फक्त सगळे भैया म्हणतात, मी दादा म्हणतो. मेघना दादांचा वाढदिवस साजरा होतोय तर वहिनी आल्यात आमच्या. वहिनी कुठे कुठे मग त्यांना वरती प्लीज या, वरती प्लीज, वरती जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या 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 तुमच्याशिवाय कसं सेलिब्रेशन करणार. वहिनी या वरती. माझी महिना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. माझी महिना गावावर राहिली, हो माझ्या जीवाची होती कायली. माझी महिना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. माझी महिना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती कायली. याची महिना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती कायली. माझी महिना, माझी महिना, माझी महिना, माझी महिना, महिना, माझी 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 महिना. माझी महिना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. माझी महिना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती कायली. माझी महिना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती कायली. याची महिना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती कायली. कशी होती महिना? अहो होती माझा रंग व्हाळ मोर चंद्राची, अनुदात गुणाची, मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, आणि घडीव पुतळी सोन्याची, नव्या नवतीची, काळी दवण्याची, रेखू गोया कमाल इंद्रधनुची. अहो हिरकणी हिऱ्याची, काठी अंधळ्याची, आणि तशीच ती माझी गरीबाची मैना रत्नाची खाण. मैना रत्नाची खाण, मैना रत्नाची खाण, महिना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण, माझा जीव की प्राण, माझा जीव की प्राण. माझा जीव की प्राण. नसे सुखाला नसे सुखाला वाण, नसे सुखाला वाण. तिच्या गुणाची झगडती गायली. बघा, मी अडमतडम गायक आहे, यांच्यासारखं रेकॉर्डेड गायक नाही. तिच्या गुणाची छक्कड मी गायली, हो माझ्या जीवाची होती गायली. माझी महिना गावावर राहिली, याच्या जीवाची होती कायली. याची महिना गावाकडे राहिली, याच्या जीवाची होती कायली. गरिबीने दादा तो केल्या महादोघांची, आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची. वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध केली भाकरी तुकड्याची. घालवीत निघाली महिना माझी चांदणी शुक्राची. गावदरीला येताच कळी कोमजली तिच्या अंतरीची. शिकस्त केली मी तिला पत्राची, वचनाची, दागिन्यानं मढून करायची. बोली केली शिंदेशाही तोड्याची. साजक कोल्हापुरी भद्रटी, गळ्यात माळ पुतळ्याची, कानात गोगरं, पायात मागोळ्या, दंडात तिळा, नाकात सर्जाची. हे ऑर्नामेंट्स माहिती आहेत का अलीकडच्या मुलींना? आधी कुंकू लावायची माझी आई, चंदन कांबळेची आई आल्या, त्यांनी कुंकू लावलेलं दिसलं तुम्हाला. आधी कुंकू, मग टिकली. टिकली बी भली मोठी एवढी होती, ती बारीक होत गेली, बारीक होत गेली, बारीक होत गेली. आता टिकली नाही राहिली. माझ्या बायकोची टिकली जशी बारीक झाली तसा मी सुद्धा बारीक झाली. बघा, हे ऑर्नामेंटची संस्कृती आहे. डोईवरचा पडत घडू न देता लावणी करायचे लोक पूर्वीच्या काळी. आज लावणीनं वेगळं रूप घेतलेलं आहे. पण माझ्या बायकोला मी सांगितलेलं की बाई तू सुसंस्कारित राहा. तिला सांगितलं जाऊन ती मला म्हणाली की मला कपडे आणायचे, गेली आणि ड्रेस घेऊन आली. ताई वर्षाताई त्याला बाह्याच नाही. म्हटलं हे काय विशेष कार्यकारी दंडाधिकारी? अगं म्हटलं बाई
ती म्हणे चंदन शिवलेस देश जगभर फिरतात, तुम्हाला माहित नाही याला स्लीवलेस म्हणतात. अगं म्हटलं तू म्हणतेस याला स्लीवलेस, पण याला हात का नाही शिवलेस? हात उंचावून उभी ती राहिली, हात उंचावून उभी ती राहिली, हो माझ्या जीवाची होती राहिली, माझी मैना गावाकडे राहिली, ज्याच्या जीवाची होती राहिली, त्याची मैना गावाकडे राहिली, ह्याच्या जीवाची होती. म्हणे अण्णाभाऊसाठी घरी बुडाली गर्वाची, मी तुपणाची जुलमीची जबरीची निकंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची. अहो 14 चवकड्याचं राज्य रावणाचं लंका जाळली त्याची. तीच गत झाली कलियुगातील मोरारजी देसाईची, संगा पाटलाची. अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची लालबागच्या लढाईची, फाउंटनच्या चढाईची. या मराठी भाषेच्या अस्मितेसाठी 106 लोकांनी बलिदान दिलं. तुम्ही जर आमच्या मुंबईला आला तर मुंबईला फाउंटन नावाचं एक ठिकाण आहे, तिथे जाऊन बघा. त्या सगळ्या हुतात्म्याचं स्मरण आपल्याला होईल. झालं फाउंटनला जंग, या बालगंधर्व परिवाराचा मी एक सदस्य आहे. मी प्रत्येक वर्षी इथे येतो आणि माझी हजेरी देतो. माझे परिचय तुमच्या सगळ्या लोकांना आहे. बाजीराव मस्तानी, संजय लीला भन्साळींचा ज्याच्यावर दीपिका नाचली, त्यातला फक्त तो मराठी मोकळा म्हणतो आणि काय बात आहे. नक्कीच आमची फरमाईश होती, त्यातली झलक सगळ्यांना ऐकायला मिळावी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. याच्याकरता गाता तुमच्या सर्वांची माफी मागतो आणि तुम्ही मला साथ दिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. कारण ते पुढचं श्रेयाने गायलेलं आहे, श्रेया घोषालने. मी मराठी गातो, मराठीवर माझं खूप प्रेम आहे. धन्यवाद. शोभे माझी छान, माझं पिल्लू माझी जान, माझं पिल्लू माझी, माझं पिल्लू माझी जान.
पिल्लू माझी जान माझं पिल्लू माझी जान पिल्लू माझी जान माझं पिल्लू माझी जान कोरी चिकचे लागत देखते घरात माझ्या आली तशी बघाल माझ्यात दोस्तांची वैनी झाली कोरी चिकचे लागत देखते घरात माझ्या आली तशी बघाल माझ्यात दोस्तांची वैनी झाली इंद्राची अप्सरा जण स्वप्नात माझ्या आली इंद्राची अप्सरा जण स्वप्नात माझ्या आली घेऊन वाढविली माझ्या जिंदगीची शान घेऊन वाढविली तू माझ्या जिंदगीची शान माझं पिल्लू माझी जान 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 गजून दिसती जणू लावण्याची खान उघड्याची कांती अन बुरा वाचला सुजून गजून दिसती जणू लावण्याची खान उघड्याची कांती अन बुरा वाचला हळदी मधी रूपाची राणी शोभे माझी छान माझं पिल्लू माझी जान माझं पिल्लू माझी जान 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 गर्दिश में इतने सितारे न होते तो ये रात इतनी सुहानी ना होती अगर जवानी दीवानी ना होती तो प्यार की कहानी ना होती नशिबान भेटली होती तरी नशिबात नव्हती नशिबान भेटली होती तरी नशिबात नव्हती असं नशीब माझं होत कस तरी काळजाच्या घरट्यात येऊन बसलं एक पाखरू पण तेही धोकेबाज होत प्रेम भरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा आजाद केलं तुला प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं प्रेम बरोबर लग तुझं आता मन भरलं ग तुझं गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला पाखरा आजाद केलं तुला पाखरा आजाद केलं तुला तुझी इच्छा आता नवीन जीवनाला तुझा घेतो मी शुभेच्छा
चुकलो होतो म्हणून झुकलो होतो मी आधी चुकलो होतो म्हणून झुकलो होतो मी धोका देऊन तूच म्हणती धोका मी दिलं धोका देऊन तूच म्हणती धोका मी दिला वाटला आजाद केलं तुला वाटला आजाद केलं तुला तर प्रेम मी करायचं कारण होती मला मस्ती तर प्रेम मी करायचं कारण होती मला मस्ती तर प्रेम मी करायचं कारण होती मला मस्ती आता कळून चुकलं टिकत नसताना आता जबरदस्ती तसं भोगलं मी भोग झालं तुझ्या मनासोबत तसं भोगलं मी भोग झालं तुझ्या मनासोबत भेटला साथीदार नक्की आशिषपेक्षा मला भेटला साथीदार नक्की आशिषपेक्षा मला या ठिकाणी या गाण्याचे गीतकार आशिष शिंदे त्यांचं स्वागत आहे लवकर यायचं त्यांनी स्टेजवरती आणि फिमेल वर्जन गायत्रीताई शेलार त्यांनी पण यायचं शेवटचं फिमेल वर्जनचं बी गावा त्याचं भोगलं मी भोग अशी शिंदे टाळ्या वाजवत होता सगळे गाणे ह्यांचे त्याचं भोगलं मी भोग झालं तुझ्या मनासोग भेटला साथीदार नक्की आशिष पेक्षा भला या गाण्यामध्ये ज्यांनी व्हिडिओला काम केले सुषमाताई शेलार त्यांनी वरती यायचे स्वार्थ पायी ठेवलं नात नव्हती तुझी इच्छा आता नवीन जीवनाच्या तुला देते मी शुभेच्छा